पण तुम्हाला खरंच वाटते काय की आपला भारत देश स्वतंत्र झालाय म्हणून? आणि झालाय तर कशावरून? मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण मला एक गोष्ट सांगा, स्वातंत्र्य दिवस फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीसाठीच आहे का? कारण त्याच्यानंतर आपली देशभक्ती जागतच नाही. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच आपण पॅट्रियोटिक सॉंग लावतो, बस झाला, मग संपला. आणि तुम्ही मला खरंच सांगा की आपला भारत देश स्वतंत्र झाला का? कारण जर तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीचच नाही या देशामध्ये, तर तुम्ही कशाच्या स्वातंत्र्य मनवाल? तुम्हीच सांगा मित्रांनो मला. जर उद्या जाऊन कोणता एखादा मुद्दा झाला आणि तुम्ही त्या मुद्द्यावर बोलले, तर तुम्हाला मोठे लोक बोलू देतील की तुमची आवाज दाबतील? आता काही दिवसाआधी भंडाऱ्यामध्ये एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. याला म्हणाल तुम्ही भारत देश स्वतंत्र झाला म्हणून? किंवा जे गव्हर्नमेंट नोकरीवर आहेत, ज्यांनी एक्झाम दिली, जे गव्हर्नमेंट टीचर आहेत किंवा जो पण आहेत, जे आपण सेक्टरमध्ये आहेत, ते रिश्वत घेतात, भ्रष्टाचार करतात. आपण 200, 300, 400, 500 रुपये रोजी कमवणाऱ्या लोकांकडून त्यांना लाज नाही वाटत का मित्रांनो? तुम्हीच सांगा मला. आणि आपण मजबूर, आपला काम लवकर व्हावे, आपल्याला टॉर्चर करतात, तर आपण त्याला पैसे देतो. आणि जे मोठे मोठे लोक आहेत, लाखो करोडो अरबो रुपयाचा लोन काढलाय त्यांनी, आणि ते आपला देश सोडून गेले. आणि आपण एखादा गरीब माणूस, जर त्यांनी 50,000चं पण लोन काढलं, तरी बँकवाले 10 वेळा त्याच्या घरी जातात, हॅरेसमेंट करतात. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, भारत देश स्वतंत्र कसा झाला आणि काऊन झाला आणि कोणत्या गोष्टीपासून झाला? तुम्हीच सांगा. भारत देश तर आपण म्हणतो स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. पण तुम्हीच सांगा ना, हा सगळा आपल्या इंडियामध्ये चालू आहे. आणि आता शेतकऱ्याच्या इतकी मारामारी चालू आहे. खाताचा रेट आता 15 ते 2,000 झालाय मित्रांनो. आणि धानाचा रेट तोच असते, कधी 50 रुपये वाढते तर कधी 100 रुपये वाढते. तर तुम्हीच सांगा, भारत देश स्वतंत्र झाला आहे का? आणि तुम्ही जो खरं आहे त्याच्यावर बोलू शकता का? आणि तुम्हाला बोलू देतील का? तुम्हीच सांगा मित्रांनो. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.